Hello friends, welcome to my YouTube channel Total Live English. Friends, today in this session we are going to learn subject verb agreement part 3. See here, if two adjectives are connected by and using before singular common noun, however, indefinite article a or an is used before the first adjective in the sentence, which indicates singular person or thing. So the subject become singular, use singular verb. मित्रांनो, जेव्हा एकवचनी सामान्य नामापूर्वी दोन विशेषण वापरली जातात आणि ती दोन विशेषण ऍड ह्या कंडिशनला एकत्र जोडलेली असतात, परंतु त्या दोन विशेषणांपैकी इंडेफिनिट आर्टिकल ए और एन पैकी कोणतंही एक फक्त पहिल्या विशेषणापूर्वी वापरलं जातं, तेव्हा त्या वाक्यातील कर्ता हा एकवचनी झालेला असतो. म्हणून अशा एकवचनी कर्त्याबरोबर एकवचनीच वर्ब वापरण्याची प्रथा आहे. लेट्स सी बाय एक्झाम्पल. अ ब्लॅक and a red cow is grazing. See this example. Here two adjectives black and red. इथे दोन विशेषण जी आहेत red and black which are connected by and. ही दोन्ही विशेषण and एकत्र जोडलेली आहेत, परंतु ही दोन्ही विशेषण काऊ या कर्त्यासाठी वापरलेली आहेत. हा एकवचनी सामान्य कर्ता आहे काऊ. याच्यापूर्वी ही दोन विशेषण वापरलेले आहेत. हे ब्लॅक अँड रेड हे दोन्ही विशेषण एका गायीच्या बाबत बोललेली आहेत, एकाच गायीच्या बाबत बोललेली आहेत. म्हणून हा जो सब्जेक्ट आहे हा सिंग्युलर आहे, म्हणून इज ही सिंग्युलर वर्ब त्याबरोबर वापरलेला आहे. बट ऑन द कॉन्ट्ररी, indefinite articles a or an used before each adjectives which are connected by and before singular common noun, that time the subject will be considered as a plural subject. It means which indicate two different things or person. मित्रांनो, जेव्हा दोन त्या विशेषणांपूर्वी ही indefinite article a किंवा an वापरली जातात, तेव्हा ते दोन वेगळ्या वस्तूंचा किंवा व्यक्तींचा उल्लेख करत असतात. लेट्स सी बाय एक्झाम्पल. अ ब्लॅक अँड अ रेड काऊ आर ग्रेझिंग. सी, black and red, these two adjectives are connected by and, but before these two adjectives a article is used. ह्या दोन्ही विशेषणांपूर्वी a article वापरलेलं आहे. अशा वेळी इथे ही जी दोन विशेषण आहे विथ आर्टिकल्स, ही दोन वेगळ्या वस्तूंचा व्यक्तींचा उल्लेख करत असतात, म्हणून हा सब्जेक्ट अनेकवचनी बनतो. इथे बघा ना, एक ब्लॅक काऊ आहे आणि एक रेड काऊ आहे. दॅट्स वाय द सब्जेक्ट इज प्लुरल. सो आर हे प्लुरल वर्ब या ठिकाणी वापरलेलं आहे. लाईक माय व्हिडिओ, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन टू गेट न्यू कॉन्टेंट. थँक यू.